विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 रोजी होणाऱ्या मार्गदर्शक लेखांबद्दल। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। TT पासून उत्कृष्ट शिक्षक पात्रता प्रवास, विषय बालमानसशास्त्राचा अभ्यास। शिक्षक मित्रांनो, आज शिक्षण व्यवस्थेत मूलभूत प्रश्न उभा राहतो, विद्यार्थी खरोखर शिकत आहे का? माहिती पाठ करून परीक्षा देऊन चांगले गुण मिळविणे हेच त्याचे उद्दिष्ट आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वळवायला लागते, ती म्हणजे बालमानसशास्त्र। प्रत्येक मुलाचे मन, त्याची समाज, शिकवण्याची पद्धत आणि भावनिक गरजा वेगवेगळ्या असतात। त्यामुळे एकाच साच्यातून शिक्षण देण्याची पद्धत आज अपुरी ठरत आहे। प्राथमिक वयोगटातील मुले ही मातीसारखी असतात, जशी घडवली जातात तशी आकार घेतात। त्याची निरीक्षण शक्ती तीव्र असते। या वयात त्यांच्या विचारांची, सवयींची आणि व्यक्तिमत्त्वाचे पायाभरणी होत असते। म्हणून शिक्षकाने केवळ विषय शिकविण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या मनाचा अभ्यास करणे अत्यावश्यक ठरते। बालमानसशास्त्राची योग्य समज असल्यास शिक्षक विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अध्यापन करू शकतो, त्यांना प्रेरित करू शकतो आणि शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक बनवू शकतो। याच पार्श्वभूमीवर बालविकास, शिकणे, अध्यापन आणि बुद्धिमत्ता या घटकांचा सखोल अभ्यास केवळ स्पर्धा परीक्षांसाठी नव्हे, तर इतर सक्षम आणि संवेदनशील शिक्षक घडविण्यासाठी कसा उपयुक्त ठरतो याचा उलगडा या लेखातून आपण करण्यात येणार आहे। आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान शिक्षण व्यवस्थेत केवळ विषयाचे ज्ञान पुरेसे ठरत नाही, ते विद्यार्थ्यांच्या मनाचा, त्यांच्या विचारांचा आणि वर्तनाचा अभ्यास करणे अत्यावश्यक झाले आहे। बालमानसशास्त्र हा विषय याच गरजेची पूर्तता करतो। वय वर्ष 6 ते 11 या प्राथमिक वयोगटातील मुलांमध्ये जिज्ञासा, कल्पनाशक्ती आणि शिकण्याची उत्सुकता प्रचंड असते। त्यामुळे शिक्षकाने बालमानसशास्त्र समजून घेणे हे केवळ आपण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे, तर एक संवेदनशील, परिणामकारक आणि प्रेरणादायी शिक्षक होण्यासाठी अत्यावश्यक आहे। तर बालविकास म्हणजे काय बघूया। बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट। बालविकास म्हणजे मुलांमध्ये वेळोवेळी होणारे सर्वांगीण बदल। येथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे। ग्रोथ म्हणजे शरीराची भौतिक वाढ, उंची, वजन, अवयवांची वाढ इत्यादी। तर डेव्हलपमेंट म्हणजे मानसिक, सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक प्रगती। म्हणजे डेव्हलपमेंट ही अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक संकल्पना आहे। शारीरिक, संवेदनात्मक, सामाजिक आणि भावनिक विकास या 4 प्रमुख क्षेत्रांमध्ये बालकांचा विकास घडतो। शारीरिक विकास, शरीराची वाढ आणि हालचालीचे कौशल्य विकसित होते। संज्ञानात्मक विकास, यामध्ये विचारशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढते। सामाजिक विकास मध्ये मुलांना इतरांशी संवाद साधायला, सहकार्य करायला आणि समाजात वावरायला शिकवितो। भावनिक विकास, मुलं त्यांच्या भावना ओळखायला आणि व्यक्त करायला शिकतात। बालविकासावर वंश परिणाम म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट या 2 प्रमुख घटकांचा प्रभाव असतो। वंश परंपरेनुसार मुलाला काही नैसर्गिक गुण मिळतात। पर्यावरण व्यक्तिमत्त्वाचा आकार देतो। उदाहरणार्थ, कुटुंबातील वातावरण, शाळेतील अनुभव, शिक्षकांची वागणूक, मित्रपरिवार आणि समाज या सर्व गोष्टी मुलांच्या विकासावर परिणाम करतात। सकारात्मक वातावरण मिळाल्यास मुलांचा आत्मविश्वास वाढतो व नकारात्मक वातावरणामुळे त्यांचा विकास अडथळ्यांमध्ये अडकू शकतो। त्यानंतर बघा इंडिव्हिज्युअल डिफरन्स। या संकल्पनेनुसार प्रत्येक मूल वेगळे असते। काही मुले पटकन समजतात, काहींना वेळ लागतो, काहींना वाचन आवडते तर काहींना कृतीतून शिकणे आवडते। त्यामुळे शिक्षकाने वन साईज फिट पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अध्यापन करणे आवश्यक आहे। विकासाची मूलभूत तत्त्वे बघूया। विकास सतत घडत चालणारी प्रक्रिया आहे, तो क्रमवार घडतो। सर्व मुलांनी विकासाचा क्रम समान असतो, परंतु गती वेगळी असते। विकास सर्वांगीण असतो। या तत्त्वांचा योग्य वापर केल्यास शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीला योग्य दिशा देऊ शकते। तर तयारी कशी करावी? ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट, फरक स्पष्ट उदाहरणासह समजून घ्या। पहिला टप्पा आहे विकासाचे टप्पे। त्यामध्ये फिजिकल, कॉग्निटिव्ह, सोशल, इमोशनल हे चार्टमध्ये मांडून तुम्ही पाठ करू शकता। त्यानंतर हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंटचा फरक बघूया। यावर आधारित प्रश्नांचा सराव करा। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा। वारंवार विचारले जाणारे मुद्दे ओळखा। काय लक्षात ठेवावे? डेव्हलपमेंट व्यापक संकल्पना आहे, ग्रोथ याचा एक भाग आहे। विकासावर हेरिडिटी अधिक आणि एन्व्हायरमेंट दोन्हींचा प्रभाव असतो। प्रत्येक मूल युनिक आहे। इंडिव्हिज्युअल डिफरन्स अत्यंत महत्त्वाचे आणि विकास हा सतत आणि सर्वांगीण असतो। या पुढील भागात आपण बघणार आहोत शिकणे आणि अध्यापन म्हणजे लर्निंग व पेडागॉगी याबद्दलची विस्तृत माहिती बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।